नमस्कार, दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज लॉलीपॉप. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी आपल्याला एकच विनंती आहे. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल आयकॉन प्रेस करा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. ते हाताने स्मॅश करून घेतले आहेत. तुम्ही हवं असेल तर स्मॅशरच्या मदतीने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता. यामध्ये 1 वाटी बॉईल केलेला मटार घालूया, 1 चिरलेला कांदा, 1 टॅमॅटो, 1 वाटी किसून घेतलेला गाजर घालून घेऊया, 2 हिरव्या मिरच्या. तुम्हाला तिखट किती हवं त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरच्या कमी जास्त करू शकता. भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आपलं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता हे मिश्रण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया. आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा घालून त्यामध्ये पाणी मिक्स करून ही पेस्ट एकत्रित करून घ्यायची. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं. ही पेस्ट आपल्याला जाड करायची नाही आणि जास्ती पातळी करायची नाही. कटलेटला हे मिश्रण लागेल इतपत आपल्याला हे मिश्रणाचं बॅटर दाटसर ठेवायचं आहे. इथे मी चीजचे लहान लहान चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. 1 टूथपिकची स्टिक घ्यायची, यामध्ये चीजचा तुकडा घालायचा आणि वरून जे आपण भाज्यांचं मिश्रण बनवून घेतलं होतं त्याचा गोळा घेऊन त्याला पूर्ण कोटिंग करून घ्यायचं. तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याला शेप देऊन घेऊ शकता. त्रिकोणी, लांबट, गोल अशा प्रकारे सर्व कटलेट आपण बनवून घेणार आहोत. आपण बघू शकता आपले सर्व कटलेट बनवून रेडी झालेले आहेत. इथे मी ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पेस्ट करून घेतली होती. त्यामध्ये लॉलीपॉप घोळून घ्यायचा आणि नंतर त्याला सर्व बाजूने ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे. मी आता एक साईडला तेल गरम करत ठेवलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे लॉलीपॉप सोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सर्व लॉलीपॉप आपण इथे तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत. याला छान दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्यायचे. लॉलीपॉप अगदी लगेच पलटी करायचं नाही. 3-4 मिनटं झाल्यानंतरच याला पलटी करून घ्यायचं, नाही तर याचं कोटिंग निघू शकतं. हे लॉलीपॉप अगदी छान क्रिस्पी आणि क्रंची होतात. लहान मुलांना तर अगदी नक्कीच आवडतील. मोठी माणसेसुद्धा अगदी नक्की आवडीने खातील. लहान मुले भाज्या खात नाहीत, अशावेळी आपल्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या सर्व मिक्स करून त्यांचे अशा प्रकारे लॉलीपॉप तुम्ही त्यांना करून देऊ शकता. त्यामुळे सर्व भाज्या त्यांच्या पोटात जातील. तर आपले हे व्हेज लॉलीपॉप रेडी आहेत. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि समोरची बेल घंटा क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.